आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बदनापूरमध्ये 2 शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहे। नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले। त्यानंतर सरकारने या प्रकरणात SIT गठीत करण्याचे आदेश दिले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की बदनापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्याचे आदेश दिले आहे। दोषींवर कठोरातील कठोर कार्यवाही करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत। 2 मुलींवर अत्याचार बदनापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला। 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। या घटनेनंतर आता बदनापुरातील नागरिकही संतप्त झाले आहेत। त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली गंभीर दखल। बदनापूरमधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे। आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे। घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर देखील कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही दिले आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।